वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज एक सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण येऊन ठेवलेलो आहे। महाराष्ट्र राज्यामधील MBBS BDS ग्रुप ए साठीची चॉईस फिलिंग कालपासून म्हणजे 26 ऑगस्ट 2026 पासून ते 29 ऑगस्टच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग चालू आहे। 26 तारखेला एक नोटिफिकेशन आपल्याला NTAच्या वेबसाईटवरती आलेलं आहे। त्याला नोटीस नंबर 12 म्हटलं आहे। नीट UG 2026च्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग चॉईस फिलिंग MBBS BDS यासाठी एक सर्वात महत्त्वाची नोटीस आलेली आहे। ते नोटीस काय आहे हे आपण अगदी छान पद्धतीने पाहणार आहोत। वास्तविक ही नोटीस जी आहे ती आपल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दिस इज टू इन्फॉर्म दॅट ॲस्पायरिंग कॅन्डिडेट्स दॅट NTA हॅड withheld result of some candidates। काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे तो थांबवून ठेवलेला आहे। हाऊएव्हर ऑनरेबल हायकोर्ट बॉम्बे म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट किंवा मुंबई हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्ट इन देअर रिसेंट ऑर्डर्स हॅव डायरेक्टेड दॅट द रिझल्ट ऑफ पिटिशनर कॅन्डिडेट्स शॅल बी डिक्लेअर्ड and shall be allowed to participate the ongoing CAP process। वास्तविक MBBS BDS चा चॉईस फिलिंगच्या अगोदर आपल्याला सीट मॅट्रिक्स येणं गरजेचं असतं। त्याचबरोबर आपल्याला जी काही SML लिस्ट महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित येणं आवश्यक असते। पहिल्या 2 वेळा डेट वाढून आली आणि शेवटीपर्यंत म्हणजे परवा दिवशी संध्याकाळपर्यंत आपल्याला फायनल SML लिस्ट येणं अपेक्षित होतं। चॉईस फिलिंग सुरू व्हायला उद्या म्हणजे कालच्या दिवशी 4 वाजेपर्यंत वेट करावा लागला, कारण काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट विथहेल्ड केलेले आहेत म्हणजे थांबवून ठेवलेले आहेत। मग अशा 2 किंवा 5 जरी विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी परत एकदा आपल्याला याचा रिझल्ट जो आहे तो 27 तारखेला लागणार आहे। आणि एकदा रिझल्ट लागल्यानंतर जर कदाचित या विद्यार्थ्यांना परत त्याच्यामध्ये संधी उपलब्ध करून दिली तर SML लिस्ट ही फायनल बदलू शकते असं पण या मध्ये सांगितलेलं आहे। फायनल लिस्ट जी आहे ती बदलू शकते, परंतु फारसा नंबर बदलणार नाही। खरं तर संपूर्ण भारत देशातील किंवा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीचा प्रत्येक गोष्टीचा विचार केला गेलेला असतो आणि एकत्रितरित्या कोणावरती अन्याय न करण्याची कन्सेप्ट असल्यामुळे बऱ्याच वेळा हा सगळा टॉपिक होतो। तर 29 ऑगस्ट 2026च्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला कितीही वेळा अनलॉक करून आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे। बऱ्याच वेळा प्रत्येक गोष्टीमध्ये थोडेसे वेगवेगळे नियम असतात। त्यामध्ये CET सेलमध्ये आपण एकदा तुमचा मेल ID आणि पासवर्ड टाकून ज्यावेळेस तुम्हाला OTP जनरेट होतो त्यावेळेस तुमची चॉईस फिलिंग सुरू होते आणि चॉईस फिलिंग झाल्यानंतर तुम्हाला एखादे कॉलेजची यादी लावता येते। एकत्रितरित्या किती कॉलेजेस टाकता येऊ शकतं या संदर्भात सुद्धा या ठिकाणी त्यांनी डिटेल्स गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक तर OTP जनरेट करून आपण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा चॉईस फिलिंग 29 तारखेच्या 5:55 करता येत आहे। इन्स्ट्रक्शन्स फॉर चॉईस फिलिंग प्रोसेस, ऑप्शन फॉर्म फिलिंग किंवा चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्सेस देण्याच्या संदर्भामध्ये CET सेलने आपल्याला महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले यांच्यासाठी MBBS BDS साठी काही 10 टॉपिक सांगितलेले आहेत। त्या इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत। त्यामध्ये कमीत कमी आपण एक कॉलेज आणि जास्तीत जास्त सगळे कॉलेजेस आपण टाकू शकतो या प्रोसेसमध्ये। प्रायव्हेट कॉलेजसाठी स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूट कोटा असे 2 प्रकार असतात। स्टेट कोट्यासाठी सर्वांना तुमच्या कॅटेगरीनुसार फीस भरावी लागते। ते फी स्ट्रक्चर तुम्ही बघून घ्या। बऱ्याच वेळा मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट कोटा आहे त्याच्यासाठीचं किती फी स्ट्रक्चर आहे ते पण बघून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला एक फायनलाइज करा की तुम्ही सिलेक्ट कोणतं करेक्ट कोटा किंवा कोटा कोणता आहे किंवा IQ कोटा आहे किंवा स्टेट कोटा आहे हे तुम्ही लक्ष देऊन त्याच्यामध्ये फिल करा की जेणेकरून त्याची फीज आपण भरू शकतो असं पण यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सम कॉलेजेस हॅव बोथ MBBS अँड BDS कोर्सेस। कधी कधी असं आहे काही कॉलेजेसमध्ये एकाच कॉलेजचं नाव असतं आणि त्याचं मात्र MBBS आणि BDS दोन्ही कॉलेजेस असतात। उदाहरणार्थ नायर डेंटल, नायर मेडिकल
यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. देअरफॉर इम्पॉर्टंट दॅट द कॅन्डिडेट व्हेरीफाय द कोर्स डिटेक्टेड बिफोर सबमिटिंग द फॉर्म. तुम्ही फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर नायर डेंटल आहे का नायर मेडिकल आहे हे टाका, किंवा मायमर डेंटल आहे का मायमर मेडिकल आहे म्हणजे लातूरचं, दोन्ही पण त्या ठिकाणी आहेत, ते पण तुम्ही सबमिट करायच्या अगोदर लक्ष द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट शूड अलाइन द प्रेफरन्स ऑफ ऑर्डर स्टार्टिंग फ्रॉम मोस्ट प्रेफर, म्हणजे ज्यांना खूप चांगलं वाटतंय ते वरती द्या, आणि जे खाली तुम्हाला कमी चान्स असणारे खाली, म्हणजे ज्याकडे जायचं कल आहे आपल्याला. प्रेफरन्स म्हणजे प्रेफरन्स पसंती क्रम म्हणता येईल, म्हणजे जे आपल्याला जायचं आहे त्याला वरचा क्रम द्या आणि कोटासुद्धा तो वरती द्यायचा आहे. वन्स कॅन्डिडेट हॅव फिल्ड देअर प्रेफरन्स चॉईसेस दे शूड लॉक द प्रेफरन्स फॉर्म. तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे, लॉक न करता चालणार नाही असं पण सांगितलं. द प्रेफरन्स फॉर्म वन्स सबमिटेड अँड लॉक्ड कॅन बी एडिटेड मल्टिपल टाइम्स. एकदा तुम्ही म्हणजे प्रत्यक्षात संपूर्ण चॉईस फिलिंग भरल्यानंतर तुम्ही लॉक करणं गरजेचं आहे, चॉईसेस किंवा प्रेफरन्सेस लॉक करणं गरजेचं आहे. लॉक केल्यानंतर तुम्हाला एक PDF जनरेट होईल, ती PDF आपण प्रिंट काढून तुमच्या स्वतःकडे ठेवायची आहे. परंतु एकदा लॉक केलं तर परत करता येऊ शकतं का, तर कितीही वेळा, मल्टिपल चॉईस सांगितलं आहे, खूप वेळा कितीही वेळा तुम्ही ते ओपन करू शकता. विदिन द शेड्यूल्ड टाइम ऑफ अनलॉकिंग OTP जनरेटेड अँड रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि मेल ID. तुमच्या मेल ID वरती आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला OTP जनरेट होतो आणि ती OTP टाकून तुम्ही चॉईस फिलिंग कितीही वेळा बदलू शकता. पण ती किती वाजेपर्यंत लक्षात घ्या की 29 ऑगस्टच्या 5:30 किती वेळा चेंज करता येऊ शकणार आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला OTP जनरेट करावा लागतो तुमच्या मेलवरती, ते टाकावं लागतं. म्हणजे एकदा लॉक केलं तर तुम्हाला काहीच करता येत नाही असं नाही, परत आपण ओपन करू शकतो OTP का टाकून असं. आणि सगळ्यात शेवटी जे दिलेला तुम्ही आहे, आता समजा उदाहरणार्थ आज मी 5 कॉलेज दिलेत, उद्या 25 दिलेत, परवा दिवशी 10 दिलेत, आणि शेवटच्या दिवशी आपण 70 कॉलेज दिले, तर 70 शेवटचं जे असेल हे सांगितले बघा. द लास्ट शेवड अँड लॉक्ड प्रेफरन्सेस विल बी कन्सिडर्ड फॉर अलॉटमेंट प्रोसेस. म्हणजे अगोदरचं डिलीट होणार आहे, नंतर आता म्हणजे पाठीमागे केलेलं आणि नंतर जसं जसं करत जाईल तसं शेवटचा तुमचं गृहीत धरलं जाणार आहे असं सांगितलंय. द कॅन्डिडेट हू फेल लॉक प्रेफरन्सेस फॉर्म, जर तुम्ही लॉक नाही केलं तर शूड नोट, त्यांनी नोट करायचं आहे की काय नोट करायचं सांगितलंय बघा, की जर विद्यार्थी तुम्ही लॉक करण्यासाठी लॉक केलं नाही आहे तर यू शूड नोट दॅट ॲट द एंड ऑफ द शेड्यूल द लास्ट फिल्ड प्रेफरन्सेस विल बी ॲटो सेव्ड. ही यावर्षी नियम बदलला आहे, म्हणजे ॲटो लॉकसुद्धा होणार आहे. नो चेंज विल बी अलाउड आफ्टर गिवन टाईम. म्हणजेच 29 ऑगस्ट 2026च्या 5:30 नंतर मात्र तुम्हाला अलाउ केलं जाणार नाही. सर्वांना लॉक करता येऊ शकते आणि काही लॉक नाही केले तर आपोआप ॲटो लॉकसुद्धा आहे, ऑटोमॅटिक सेव्हसुद्धा करण्यात आलेले आहेत असं पण याच्यामध्ये इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू कम्प्लीट प्रोसेस वेल विदिन टाइम अवॉइड एनी लास्ट मोमेंट टेक्निकल ग्लिच अँड डिले टू द इंटरनेट ऑर अदर सिमिलर प्रॉब्लेम्स. शेवटच्या वेळेची वाट पाहू नका, कधी कधी टेक्निकल ग्लिच असू शकतो, त्याचबरोबर इंटरनेटचा पण प्रॉब्लेम असू शकतो. अशा प्रकारचे समांतर काही प्रॉब्लेम असू शकतील, त्यामुळं शेवटच्या मितीपर्यंत थांबू नका. अगोदर तुमचं चॉईस फिलिंग रात्रंदिवस कधी करून टाका असं पण त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॅन्डिडेट दॅट देअर इंडिव्हिज्युअल लॉग इन डिटेल आर नॉट शेअर्ड विथ एनी अदर पर्सन. ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की तुमची जे वैयक्तिक OTP वगैरे आहे ना, तो तुमच्या विश्वासपात्र टीमकडेच द्यायला पाहिजे, कुणाकडेही देऊ नका. त्याने ओपन करून ते तुमचं बदलू शकला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे विद्यार्थ्याची. ही स्वतःची जबाबदारी आहे की तुमचं लॉग इन करून तुम्ही शेअर करताना कोणत्याही इतर बिनउपयोगाच्या म्हणजे ज्यांची ओळख नाही अशा माणसांची करून रिस्पॉन्सिबल किंवा जबाबदार काउन्सिलर किंवा स्वतःच्या विश्वासपात्र असणाऱ्या व्यक्तीकडेच द्या. द चॉईसेस आर एडिटेड अँड फिल्ड wrongly through the login will be considered as filled by a candidate himself and office will not to be responsible for any loss due to wrong choices filled from the candidate login. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. जर समजा तुम्ही लॉग इन केलं, OTP दिलेला असेल आणि OTP दिल्यानंतर
तुमचे जे काही चॉईसेस दिलेले आहेत ते तुमचे स्वतःचे चॉईसेस आहे असं CET सेलनं सांगितलेलं आहे. त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे की समजा ते सर्व जबाबदारीनं पाहणं तुमचं स्वतःचं काम आहे. कदाचित मला हे माहीतच नव्हतं, आमच्या काउन्सिलरनं काय भरलं किंवा एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवर चुकीचं भरलं, याला स्वतः तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहे असं CET सेल म्हणत आहे. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की तुमची प्रिंट काढून घ्या आणि एकदा तुम्ही लॉक करून प्रिंट केली की जी प्रिंट येते ना ती तुम्हाला फायनल आहे. मात्र परत OTP दिला तर नवीन प्रिंट येते ती गृहीत धरली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे. कोणत्याही व्यक्तीला एडिट किंवा रॉंग वगैरे एखादी गोष्ट करायला दिली तर त्याला तुमची जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये नुकसान होणार नसतं तुम्हीच जबाबदार आहे असं CET ने सांगितलं आहे. आणि आम्ही स्वतः सुद्धा CMG करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थी आणि पालकांना, आपल्याकडे असणाऱ्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की तुम्ही दिलेले चॉईसेस आम्ही तुम्हाला कितीही चांगल्या पद्धतीने शिकवलेलं असलं तरीसुद्धा चॉईसेस जे तुम्ही स्वतः देण्याची जबाबदारी आहे. तुम्ही देताना चूक झाली तर ती तुमची स्वतःची चूक आहे. आमच्याकडून कॉम्प्युटरवर फॉर्म भरून जरी तुम्ही स्वतः घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही भरलेल्या फॉर्मला तुम्ही स्वतः जबाबदार आहे. प्रत्येक गोष्टीला आपली टीम जबाबदार असणार नाही. आज बऱ्याच वेळा एखादं कॉलेज मी टाकलंच नाही नको म्हणतो आणि परत नंबर लागत नाही आणि तुमचं आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं संपूर्ण स्टडी स्वतः तुम्ही करा, कोणावरती विसंबून राहू नका. आम्ही तुम्हाला शिकवू, परंतु तुमची चॉईस फिलिंगला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. आमच्याकडून कॉम्प्युटर सेंटरवरून किंवा नेट कॅफेवरून काही चूक झाली तर ती तुमची स्वतःची चूक आहे अशी समजली जाणार आहे, असं सुद्धा CET सेलनं या माध्यमातून इन्फॉर्म करण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अगदी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन CET सेल mahacet.org.in किंवा या नंबरवरती तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर करू शकता. त्याच व्यतिरिक्त 94 21 066 22 5 या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता. त्या आणि आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकता. A to Z गोष्टी सर्व आम्ही देण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्याला आपल्या करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय